विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण नवी कविता फुलं पाखरे या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ प्रश्न आहे, कवीच्या अंगणात कोण येत आहेत? कवीच्या अंगणात फुलं पाखरे येत आहेत। आ प्रश्न, फुलपंखी मंडप कशाला म्हटले आहे? त्याचं उत्तर आहे, अंगणातील फुलांच्या वेलीला आणि बागेला फुलपंखी मंडप असे म्हटले आहे। पुढचा ई प्रश्न आहे, फुलांचे रंग कसे आहेत? तर फुलांचे रंग लाल, गुलाबी असे आहेत। पुढील प्रश्न दुसरा, खालील कवितेच्या ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा। त्यातला पहिला प्रश्न, गर्द पोपटी पानांत झुले झुंबर पंखांचे। या ओळीचा अर्थ असा आहे, दाट हिरव्या पानांमध्ये बसलेली फुलपाखरे जणू काही पंखांचे झुंबर लटकत असल्यासारखी वाटत आहेत। पुढील आ प्रश्न वाचूया। असा माझ्या अंगणात रंग सांडती फुलांचे। याचा अर्थ असा होतो, माझ्या अंगणात इतकी विविध रंगी फुले फुलली आहेत की जणू काही सर्वत्र फुलांचे रंग सांडले आहेत असे वाटते। प्रश्न तिसरा, तुला काय वाटले? आपला स्वतःचा अनुभव या ठिकाणी लिहायचा आहे। कवीच्या अंगणात खूप फुलपाखरे येतात। त्याचं उत्तर आहे, कवीच्या अंगणात खूप फुलपाखरे येतात कारण तिथे अनेक रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले फुलली आहेत। कवी फुलपाखरूंना धरू नका असे सांगतात। याचं उत्तर, कवी फुलपाखरूंना धरू नका असे सांगतात कारण त्यामुळे त्यांचे नाजूक पंख खराब होऊ शकतात, त्यांचा फुलांवर बागडण्याचा आनंद नाहीसा होईल। पुढील प्रश्न विचार करा व सांगा। कवीने फुलपाखरांना रंगथवे पाखरांचे असे का म्हटले आहे? त्याचं उत्तर आहे, फुलपाखरे रंगीबेरंगी असतात आणि जेव्हा ती थव्याने उडतात तेव्हा आकाशात रंगांचे थवे उडत असल्यासारखे दिसते। म्हणूनच कवीने त्यांना रंगथवे पाखरांचे असे म्हटले आहे। दुसरा प्रश्न, फुलपाखरे फुलांकडे का येतात? त्याचं उत्तर आहे, फुलपाखरे फुलांमधील मकरंद म्हणजेच मध पिण्यासाठी फुलांकडे येतात। तसेच फुलांचे विविध रंगही त्यांना आकर्षित करतात। तिसरा प्रश्न, फुलपाखरांप्रमाणेच फुलांकडे येणारे दुसरे अजून कीटक कोणते? त्याचं उत्तर, फुलपाखरांप्रमाणे फुलांकडे येणारे दुसरे कीटक म्हणजे मधमाशा, भुंगे आणि चिलटे होत। खालील समूहदर्शक शब्द लिहा व त्यांचा वाक्यात उपयोग करा। खाली तुम्हाला समूहदर्शक शब्द दिले आहेत व वाक्यातही उपयोग करून दिला आहे। माणसांचा जमाव, उंटांचा तांडा, गुरांचा कळप, खेळाडूंचा संघ, सैनिकांची तुकडी आणि शेवटचा फुलांचा गुच्छ।